वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेकडून मुंबईच्या वरळीमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। वरळी डोम येथे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे। संध्याकाळी कार्यक्रमाला सुरुवात होणार असून खासदार श्रीकांत शिंदेंची मुलाखत होणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत होण्याची शक्यता आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विविध नेत्यांची भाषणे होणार आहेत। आजच्या भाषणातून एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर आणि पालिका निवडणुकीवर काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, शिवसेनेचा आज वर्धापन दिन आणि आज आपण पाहतोय जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे। निलम, कारण एकंदरीतच दोन ठिकाणी वर्धापन दिन सोहळे होत असले तरी दोघांचं उद्दिष्ट एकच असेल। या वर्धापन दिनामध्ये मुंबई महापालिकेवरती नेमका कुणाचा भगवा झेंडा फडकणार या संदर्भात मार्गदर्शन पण भाषणं होतील। शिंदेंच्या मेळाव्याकडे विशेष लक्ष असेल, कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल श्रीकांत शिंदे यांच्या मुलाखतीमध्ये नेमका कोणता गौप्यस्फोट करतायत हेही पाहणं महत्त्वाचं असेल। आणि दुसरीकडे आपण पाहिलं असेल गुलाबराव पाटील असतील किंवा रामदास कदम असतील अशी दिग्गज शिवसेनेची तोफ ज्यांना म्हटलं जातं त्यांची भाषणं होणार आहेत एकनाथ शिंदेंसोबतच। त्यामुळे ते कुठली कडवट टीका करतात हेही पाहणं महत्त्वाचं असेल। आणि दुसरीकडे शर्मगारांमध्ये जो ठाकरेंचा मेळावा होत आहे त्या ठिकाणीही एकंदरीत आपण पाहिलं असेल भास्कर जाधव किंवा संजय राऊत अशा तोफ ठाकरेंकडे सुद्धा आहेत। आणि त्यामुळे उत्तर आणि प्रत्युत्तर काय नेमकं दोन्ही नेते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि मुंबई महापालिकेसाठी एकीकडे एकनाथ शिंदे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे कोणता कानमंत्र शिवसैनिकांना देत आहेत हेही पाहावं लागेल। आणि एकूणच या दोन्हीही ठिकाणी जे मेळावे होत आहेत त्याच्यामधून जी आरोप प्रत्यारोप होतील त्याच्यामधून पुढच्या महापालिकेची निवडणूक कशा प्रकारे होईल हे समजून येईल। जी नक्कीच, आजचा हा महत्त्वाचा दिन, दोन मेळावे, वर्धापन दिन शिवसैनिकांचा होतोय, याकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।